नमस्कार मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये राशीचक्रातल्या तिसऱ्या म्हणजे मिथुन राशीच्या डिसेंबर 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण घेत आहोत माहिती. हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत, आपल्या मूळ कुंडलीमध्ये कोणते ग्रह शुभ आहेत अशुभ आहेत, कोणत्या ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे, त्यानुसार या गोचर ग्रहांच्या बदलणाऱ्या ज्या काही घटना आहेत याचे परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ संपूर्णपणे ऐकायचा आहे. परंतु महत्त्वाचे ढोबळ मिळणारे शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतात, अनुभवायला येतात आणि म्हणूनच आपण करू शकता आपल्या या महिन्याचं व्यवस्थित असं नियोजन. आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये नेहमीप्रमाणे आपण जाणून घेत आहोत यावेळेला सुद्धा या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार. तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. या महिन्यामध्ये आपल्या राशीचा ग्रह स्वामी ग्रह बुध हा कुंडलीच्या 6व्या घरातून संपूर्ण महिन्यासाठी गोचर भ्रमण करत राहणार आहे आणि 15 डिसेंबर पर्यंत रवी बरोबर याच घरात युती सुद्धा करणार आहे. या सर्व गोष्टींचा अत्यंत महत्त्वाचा प्रभाव पडणार आहे आपल्या आरोग्यावर, कारण कुंडलीमधलं हे 6वं घर ओळखलं जातं तेच मुळी रोगस्थान शत्रुस्थान म्हणून. अशा वेळेला वातविकार, वायू विकृती, स्किन इन्फेक्शन या आरोग्याच्या समस्या त्यामुळे आपल्याला सांभाळायच्या आहेत. अर्थात त्यावरती केलेलं काम मात्र यश देईल. तर ज्यांना आधीपासून थायरॉईडचा त्रास सुरू आहे त्यांनी तर या महिन्यात विशेष काळजी घेणं अपेक्षित आहे. पोटातील वायू विकाराकडे, पचनाच्या आजाराच्या तक्रारींवरती बिलकुल दुर्लक्ष करून चालणार नाही. जास्त प्रमाणात त्रास असेल तर चांगल्या गॅस्ट्रोलॉजिस्टचा सुद्धा सल्ला अवश्य आपण घेऊ शकता. विशेष करून आपल्याला या काळामध्ये सतत प्रवास जर करावा लागत असेल, त्यामध्ये हवा पाण्यातले बदल, खाण्यामधले बदल मोठ्या प्रमाणात होत असतील तर अवश्य आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्याच. पथ्यपाणी सांभाळा, म्हणजे हा त्रास कमी व्हायला खूप सुंदर मदत मिळेल. त्यातच मंगळ ग्रहाचं नीच राशीमधून कुंडलीच्या धनस्थानातून होणारं गोचर भ्रमण आपल्याला आरोग्यावर खर्च करायला लावणार आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. त्यामुळे तसं नियोजन करून चाला आरोग्याच्या संदर्भात आणि पैशाच्या आर्थिक खर्चावरती. विद्यार्थ्यांसाठी पंचमातील शुक्र ग्रह अभ्यासाच्या संदर्भात काळजी घ्यायला सांगत आहे, कारण 28 डिसेंबर पर्यंत शुक्र ग्रहाचं गोचर भ्रमण कुंडलीच्या अशुभ अशा 8व्या घरातून जवळजवळ महिन्याभरासाठी सुरू राहणार आहे. अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये जर आपण सहभाग घेत असाल तर अभ्यासाचे योग्य नियोजन आधीपासून करून चाला, नाहीतर फसगत होऊ शकते. नातेसंबंध, प्रेमसंबंध यामध्ये अचानकपणे काही कारणांवरून कटुता निर्माण होण्याची शक्यता हा शुक्र ग्रह दाखवत आहे. त्यातच या अष्टम स्थानातील शुक्र ग्रहावर नीच राशीतल्या मंगळ ग्रहाची आणि व्ययस्थानातील गुरु ग्रहाची दृष्टी पडत असल्यामुळे काही नात्यांमध्ये वादावादी विकोपाला जाण्याची शक्यता सुद्धा वाढताना दिसेल. तेव्हा अवश्य अशा सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवा. पंचम स्थाने संततीविषयक मार्गदर्शन आपल्याला करत असतं, त्यामुळे आपल्या राशीच्या पालक वर्गाने आपल्या मुलांच्या एकंदरीत प्रगतीवर या महिन्यात लक्ष ठेवण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. विशेष करून ज्यांची मुलं ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावरती उभे आहेत त्यांना विश्वासात घेऊन चांगल्या वाईटाची समज या महिन्यामध्ये आपल्याला देणं महत्त्वाचं राहील. याकरता अर्थातच सामंजस्याने घ्यावं लागणार आहे दोघांनाही. आपल्या नात्यांमधला पालक आणि मुलांमधला संवाद हा वादामध्ये जाणार नाही याकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. तसेच आपल्या मुलांच्या आरोग्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. मुलांच्या विवाह संदर्भात सुद्धा जर काही निर्णय आपण घेत असाल तर आपल्या मुलांच्या सहमतीचा मात्र अवश्य विचार करा. विवाहाच्या संदर्भात मुलांच्या थोडीशी अधिकची धावपळ सुद्धा करावी लागेल. अष्टमातला हा शुक्र ग्रह आपल्या व्ययस्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक व गरजेचं राहील. काही कामानिमित्ताने कर्ज काढणार असल्यास जरा अधिकचे कष्ट पडतील कर्ज मिळवण्याकरता, त्यामुळे पैशाचं योग्य नियोजन करून चालावं. पैशाच्या संदर्भात कोणालाही उगाचचा शब्द मात्र देऊन बसू नका, नाहीतर संबंध बिघडतील. आणि म्हणूनच या महिन्यात पैशाचे व्यवहार, पैशाची गुंतवणूक ही फार सांभाळून आपल्याला करायची आहे आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना. मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र ग्रह, बुध ग्रह, गुरु ग्रह
हा शुभ राशीमध्ये उपस्थित असेल त्यांना मात्र हा शुक्र ग्रह आर्थिक लाभाची गणितं जुळवायला मदत करेल, तर अचानक धनलाभ सुद्धा घडवून आणेल. व्यावसायिक मंडळीने सुद्धा एकंदरीत या सगळ्या ग्रहयोगांचा आपण अभ्यास जो केला त्यानुसार उधारी आणि उसनवारीचे जे व्यवहार आहेत ते या काळात त्याच्यावर आळा घातला तर फार बरं होईल. नवीन व्यवहार आपण करत असाल नवीन लोकांबरोबर तर शक्यतो तो रोखीत केलेला उत्तम राहील. नोकरीमध्ये असलेल्या मंडळींनी सुद्धा आर्थिक फायद्यासाठी नोकरीतील बदल करतेवेळी जरा सांभाळून काळजीपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. कुठल्याही लोभाला प्रलोभनाला बळी न पडता आपण निर्णय घेतलेला उत्तम राहील आणि तेही योग्य व्यक्तींशी सल्लामसलत करून. 6व्या घरातून गोचर भ्रमण करणारा बुध ग्रह आपल्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावरती येणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यायला सांगतो आहे. त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल असलेली जी काही गुप्तता असते ती चार चौघामध्ये उघड होणार नाही, येणार नाही याची दक्षता बाळगायला सांगतोय. नाहीतर आपल्या गुप्त शत्रूंच्या कारवाई आपल्या विरोधामध्ये वाढतील, तेव्हा सावध राहा. आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फायली, कागदपत्र, महत्त्वाचे सरकारी दस्तावेज हरवणं, गहाळ होणं, चोरीला जाणं असे अनुभव या महिन्यात येण्याची शक्यता हे ग्रहयोग दाखवत आहेत. तेव्हा अवश्य या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवा. प्रवासामध्ये सुद्धा आपल्या मौल्यवान वस्तू, कागदपत्र जरा सांभाळाच. राशीला सुरू असलेल्या 12वा गुरुग्रह आणि शुक्र ग्रहाचं अशुभ स्थानातून होणारं गोचर भ्रमण विवाह इच्छुक मंडळींना आपला जोडीदार निवडताना अधिकची मेहनत घ्यावी लागेल असा इशारा देतोय. विवाहाचे निर्णय घेतेवेळी जाणकार मंडळींचा सुद्धा अवश्य सल्ला घ्या असं सांगतो आहे. परंतु या सर्व गोष्टींमध्ये शनी ग्रह मात्र आपल्या मदतीला येतोय आहे. कारण आपल्या कुंडलीच्या भाग्यस्थानामध्ये 15 नोव्हेंबर पासून मार्गी झालेला शनी ग्रह 29 मार्च 2025 पर्यंत म्हणजे जवळजवळ 4.5 महिन्यांसाठी आपल्याला मिळवून देतो आहे शुभफळ. या काळामध्ये शनी ग्रहाची शुभफळं देण्याची ताकद वाढताना दिसेल मोठ्या प्रमाणात. कारण शनी ग्रह हा आपल्या भाग्यस्थानाचाच स्वामी ग्रह असून सध्या शनी ग्रहाचं या भाग्यस्थानातूनच गोचर भ्रमण सुरू झालेलं आहे आणि सध्या सुरू आहे. याचा सर्वाधिक लाभ विद्यार्थ्यांना होताना दिसेल. ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे प्रयत्न सुरू आहेत त्यांच्यात यश मिळण्यासाठी. तसे जी मंडळी आधीपासून नोकरी व्यवसायामध्ये कार्यरत आहेत आणि त्या संदर्भातलं ज्यांना नवीन शिक्षण नॉलेज अपडेट करायचं आहे, अपग्रेड करायचं आहे, त्यांनी सुद्धा अवश्य नवीन आधुनिक शिक्षण घेऊन आपल्या कार्यक्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्याची संधी या काळात घेतलेली उत्तम राहील. तर जी मंडळी सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी नवनवीन जबाबदाऱ्या त्या संदर्भातल्या घेणं, आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करणं यासाठी अवश्य पुढाकार घेऊ शकता व कार्यविस्तार करू शकता. यासाठी शनीच्या भाग्यस्थानातील मार्गी असलेले गोचर भ्रमण विशेष भाग्यकारक राहील. थोडक्यात काम करायला मागे पुढे न पाहता स्वतःला आपल्या कार्यामध्ये झोकून देण्यासाठी हा काळ उत्तम सुरू राहील. अवश्य याचा लाभ आपण घेऊ शकता योग्य नियोजन करून. पितृक संपत्तीबद्दल कुटुंबात काही जुने वाद सुरू असतील तर त्यामध्ये आपण स्वतः पुढाकार घेऊन आउट ऑफ द कोर्ट हा वाद मिटवण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न करताय तर त्याचा आपल्याला चांगला लाभ या काळात होताना दिसेल. तसेच शनी ग्रह हा आपल्या 8व्या घराचा स्वामी ग्रह असल्यामुळे या काळामध्ये आपल्याला आपल्या सासूरवाडीकडील मंडळींची आपल्या करत असलेल्या कार्यात उत्तम साथ आणि मदत मिळण्याचा योग तयार झालेला आहे. अवश्य त्या दृष्टीने त्यांच्याशी असलेला संवाद मात्र सुरू ठेव. तर काही जणांना आपल्या सासूरवाडीच्या कार्यक्षेत्रामध्ये सहभागी होण्याची संधी या काळात मिळण्याचा शुभ आणि लाभ योग आहे. मार्गी शनीचे शुभाशुभ परिणाम यासाठी आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक खाली दिलेली आहे. अवश्य तो व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा. 4.5 महिन्यांचा त्याचा प्रभाव असणार आहे. मंगळ ग्रहाचं कुंडलीच्या 2ऱ्या घरातून धनस्थानातून नीच राशीतून होणारं गोचर भ्रमण गुंतवणूक जर करताय तर मात्र काळजी घ्यायला सांगताय. आणि आपल्या बोलण्यावर सुद्धा आपल्याला ठेवावं लागणार आहे संयम, जेणेकरून कुटुंबात आपल्या बोलण्यावरून वाद निर्माण होणार नाहीत. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची माहिती घेऊन आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे आपण अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहज मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे घेऊ शकता. आणि यासाठी संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो.
शेअर मार्केटचा विचार या महिन्यात केला तर फार्मा, इन्फ्रा, IT, ऑटो, बँकिंग हे सेक्टर आपल्याला बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना आपल्याला काळजीपूर्वक ट्रेड करा असं सांगतो आहे. मंडळी, ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम. मासिक राशी भविष्य आपण ऐकतोय आणि हे ऐकते वेळी, सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं. चंद्राचं गोचर भ्रमण महिनाभरात सगळ्या 12 राशीतून 12 घरातून होत असतं या 30 ते 31 दिवसामध्ये. हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला 6वं, 8वं आणि 12वं असतं तेव्हा या दिवसामध्ये काळजी घ्या असं शास्त्र सांगतं. आपल्या आरोग्याची, आपण करत असलेल्या कार्याची आणि सगळ्याच बाबतीमध्ये. या महिन्यातल्या चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला 6वं, 8वं आणि 12वं जे राहणार आहेत त्या तारखा असणार आहेत या डिसेंबर महिन्यातल्या 1, 2, 5, 6, 14, 15, 28, 29. त्यामुळे या तारखांना काही महत्त्वाचे व्यवहार करताय तर त्या व्यवहारामध्ये सावध राहा, आपली मानसिक शांतता बाळगा आणि आरोग्य सांभाळा. चंद्राचं शुभ भ्रमण जे असणार आहे आपल्या कुंडलीत राशीला ते म्हणजे 3, 4, 7 ते 13, 16 ते 27 आणि 30, 31 या तारखांना. त्यामुळे काही महत्त्वाचे मौल्यवान वस्तूंची खरेदी, काही महत्त्वाचे निर्णय घेणार असाल तर या तारखांचा अवश्य आपण विचार करू शकता. मंडळी, काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक सुद्धा आम्ही मुद्दाम खाली देत असतो. विशेष करून विवाहाबद्दलचे, करिअरबद्दलचे व्हिडिओ लिंक खाली दिलेले ते सुद्धा अवश्य पहा. या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी महाविष्णूंची उपासना आपण वाढवू शकता आणि म्हणूनच बुधवार, एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण अवश्य करा. तर महाविष्णूंचा मंत्र ओम विष्णवे नमः रोज 1 माळ पठणामध्ये ठेवा. ही होती आपल्या मिथुन राशीची डिसेंबर महिन्याबद्दलची असलेली राशीचक्रातली माहिती. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली आहेत, विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवर व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता. आणि याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत, आपल्या कार्यालयात आपण ठेवतो ते श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, सुदर्शन यंत्र याची सुद्धा माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने हे धूपदीप पितळेचं अतिशय सुंदर पात्र, याच्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या, एकामध्ये कापूर, त्याबरोबर 1 लवंग, दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटानाद करत वास्तूला प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी दाखवणं, त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा निर्माण व्हायला अतिशय सुंदर मदत होते. आपल्याला सुद्धा हे धूपदीप पात्र मागवायचं असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकता. म्हणजे असा आहे मिथुन राशीसाठी डिसेंबर महिना. हा आपल्याला भरभराटीचं जावं हीच महाविष्णूंच्या चरणी प्रार्थना. कळावी लोभ असावा. धन्यवाद.